श्री स्वामी समर्थ. अचानक ना महाराजांचा हा फोटो माझ्यासमोर आला आणि खरंच खूप भारी वाटलं. कारण मुंबईला असताना मी रोज महाराजांची पूजा करायची आणि गावी आल्यानंतर मीच झालं होतं आणि असंच महाराजांनी दर्शन दिलं. तर खरंच खूप छान वाटत होतं. आम्ही ना नवरदेवचे उष्टी हळद घेऊन नवरीच्या घरी गेलो होतो आणि तिकडे आमचा पाहुणचार चालू होता. हे भात आहे, तांदूळ असतात ते, आणि हा आहे गुळाची ढेप जी घेऊन जातात ती, आणि काही सामान होतं पूजाविधीचं, ते सगळं सामान घेतलं. खूप धमाल मस्ती चालू होती आमची. दादा, वहिनी, ताई, मी, दाजी सगळे आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो हळद घेऊन. ते छान असा आमचा पाहुणचार चालू होता. नवऱ्याकडचे नवीन पाहुणे होतो आम्ही, त्यामुळे आमचा छान असा पाहुणचार चालू होता. फराळ दिला होता, चाय वगैरे सगळं दिलं होतं त्यांनी. त्यानंतर जे आम्ही सामान घेऊन आलो होतो पूजेचं, त्याचं ते विडापूजन वगैरे चालू होतं. गुळाची ढेप होती, त्याचे 25 छोटे छोटे पीस केले होते, त्याचा प्रसाद केला. सगळीकडे जेवण वगैरे केलं आणि आम्ही आलो नवरदेवाकडे. तेव्हा आमच्याकडे फुल धमाल चालू झाली, कारण आता आम्ही आलो होतो आमच्या एरियामध्ये, त्यामुळे सगळे फुल रंगलो होतं हळदीने. हे विरुद्धाजीने सगळ्यांना खूप हळद लावत होते. कोल्हापूरवाल्यांची हळद ना खूप डेंजर असते. त्या हळद कमी आणि पाणी जास्त असतं. विषय कसा हार्डच आहे कोल्हापूरवाल्यांचा. मग काय डीजेचा आवाज आला रे आला, सगळ्या बायका उतरल्या डान्स करण्यासाठी. पण मला जायला भेटलं नाही, कारण स्वामी रडत होता आणि त्याला ताप आला होता आणि हे सगळ्यांना पाणी ओतून खेळत होते. त्यामुळे मी काही डान्स करायला गेलीच नाही आहे. आणि हा माझा भाऊ किती छान डान्स करतो हे मला आत्ता समजलं.